नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही विषयांवर चर्चा होणं ही काळाची प्रत्येकच काळाची गरज असते आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय सुद्धा असाच आहे ज्यावर सातत्याने चर्चा होणं आणि त्याच्या संवर्धनाबद्दल किंवा कशी काळजीपूर्वकरित्या ती वापरली पाहिजे यावर सतत चर्चा होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आजचा आपला विषय आहे ऊर्जा संवर्धन. बघून घेऊया आजचा विषय काय आहे. हॅलो सह्याद्रीचा ऊर्जा संवर्धन. मग यामध्ये ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत, इथपासून ते ऊर्जेचं संवर्धन ती कशी वाचवायची आहे, आताच्या काळामध्ये आपल्याला काय करायचंय जेणेकरून भविष्यासाठी आपण अधिक सुकर होऊ शकू, या सगळ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी आज तज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलंय अतुल व्यवहारे सरांना. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर डीजीएम बीपीसीएल मुंबई रिफायनरी आहेत आणि अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन ते या विषयावर करणार आहेत. मी म्हटलं तसं की ऊर्जाच्या प्रकारांपासून ते घरगुती स्तरावर ऊर्जेचा वापर आपण कसा करावा आणि जेणेकरून आपण त्याची बचत करू शकू आणि संवर्धन करू शकू, या सगळ्या गोष्टींवर ते आपल्याला सांगणार आहेत, सविस्तर माहिती देणार आहेत. तुमच्या मनात जर प्रश्न असतील आणि ते नक्कीच असणार आहेत, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. काही गोष्टींची काळजी आपण नेहमी घेतो. फोन जेव्हा आपला कनेक्ट होईल त्यावेळेला टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा प्रश्न इथे नीट ऐकायला येईल. मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल. आणि आजचा जो विषय आहे त्या अनुषंगाने जे प्रश्न विचारलेत, ऊर्जेचं संवर्धन कशी वाचवायची, ह्या सगळ्या विषयी जर विचारलेत प्रश्न तर सर अधिकाधिक आपल्याला माहिती देऊ शकतील. त्यामुळे आजच्या विषयाशी धरूनच आपण प्रश्न विचारूया. छोट्याशा गोष्टी आहेत, चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमचं. ऊर्जेचं संवर्धन काळाची गरज आहे, ती वाचवायची आपल्याला किंवा त्याचा नीट वापर करायचा आहे. या सगळ्याकडे जाण्या अगोदर मुळात ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत ते आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूया. बरोबर आहे. सुरुवातीला आपण ऊर्जा जी आपण वापरतो पण मूळ ते कुठून आला, तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की फार पूर्वी जे पूर्वीचे आपले पूर्वज म्हणा तर त्यांनी ऊर्जेच्या शक्तीबद्दल योग्यरित्या जाणलं होतं. तर आता नवरात्र सुरूच आहे आणि दुर्गा सप्तशती मंत्रामध्ये एक मंत्र असा पण आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. शक्ती आणि ऊर्जा ह्याचं एक आपण नातं जे आपण ओळखतो तर पूर्वीपासूनच ह्याचं महत्त्व आहे. आणि पवनचक्की असायच्या पूर्वी किंवा मग सौर ऊर्जेचा वापर पण करत असत लोक. म्हणजे उन्हात जसं पापड वगैरे वाळू घालतात आणि बाकी औषधी पण असायचे, असे तर पूर्वीपासून ते असायचं. तर त्यात मुख्य म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऊर्जेचे प्रकार म्हणजे की पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक. तर पारंपरिक मध्ये म्हणजे कोळसा, त्यानंतर तुमचं क्रूड तेल आहे आणि ते प्रायमरी सोर्सेस झाले. आणि सेकंडरी द्वितीय स्तोत्र ज्याला म्हणू शकतो आपण, स्त्रोत ज्याला म्हणू शकतो, ते म्हणजे स्टीम आहे, वाफ, आणि इलेक्ट्रिसिटी हे सेकंडरी जनरेशन म्हणतो आपण. आणि इलेक्ट्रिसिटी हे पण सेकंडरी जनरेशन आहे. तर न्यूक्लिअर एनर्जी वगैरे सर्व. आणि अपारंपरिक स्त्रोत जे आहेत ते म्हणजे सौर ऊर्जा आहे, त्यानंतर जलविद्युत आपण म्हणू त्याला सेकंड दुसरं जे आहे. आणि तिसरं पारंपरिक ज्याला बायोगॅस म्हणू शकतो, ते पण पारंपरिक ऊर्जा, जे शाश्वत ऊर्जा आहे आणि जी कधी न संपणारी नाही. पूर्वीच्या काळापासून खरं तर हे आपल्याकडे आलेलंच आहे. आणि एके ठिकाणी असं वाचनात सुद्धा आलं सर की विश्वामध्ये म्हणजे आता बरेच सारे विचारवंत म्हणा किंवा शास्त्रज्ञ म्हणा, एका गोष्टीवर त्यांचं सगळ्यांचं एकमत होतंय की आपण ज्या गोष्टीला हात लावू त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे, शक्ती आहे, पॉवर आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकच गोष्टीचा नीट वापर करायचा आणि त्याच गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत. सर आताची जी एक परिस्थिती आहे, कोविड-19 या एकंदरीत समस्या म्हणूया, जागतिक स्तरावरचा पॅन्डेमिक आहे, त्यातून आपण चाललो आहोत. आरोग्यविषयक प्रश्न त्याच्याबद्दल तर बोललं जातच, पण ह्या काळामध्ये ऊर्जेचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढला सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर
हे जे पॅन्डेमिकचं जे संकट आहे ते आपल्याला म्हणजे अनपेक्षितरित्या ते संकट जगावरच ओढवलेलं गेलं आहे. खरंय. आणि ह्यामधून जसं सरकारने मार्गदर्शन केल्याप्रमाणे घरूनच काम करणे, वर्क फ्रॉम होम ज्याला आपण म्हणतो, आणि बाकी लॉकडाऊन पिरियडमध्ये तर देशाच्या परिस्थितीबद्दल आपण विचार केला तर पेट्रोल, डिझेल ह्यांची जी कन्झम्पशन होती, खपत होती, ती कमी झाली 10 ते 20% जवळपास लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आणि जसं जसं लॉकडाऊन हळूहळू संपत आहे आणि आता जीवन पूर्ववत व्हायला लागलं आहे, तसं तसं ह्याचं कन्झम्पशन हळूहळू वाढ होत आहे. इलेक्ट्रिसिटीचा आपण विचार केला, विद्युत ज्याला आपण म्हणतो, तर ते पण बाहेर जरी कन्झम्पशन कारखाने बंद असल्यामुळे कमी झालं होतं 10% 15% असं रिपोर्ट सांगतात. तर आणि पण घरी इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही बघितलं असेल लॉकडाऊन पिरियडमध्ये, त्यात वाढ झाली आहे. हो खरंय. कारण आपण घरी बऱ्याच लोकांकडे मग एसीचं कन्झम्पशन वाढलं आणि LPG पण घरीच आपण जेवत असल्यामुळे त्याचं पण कन्झम्पशन वाढलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अशा अनपेक्षितरित्या त्यात वाढ झाली. मग ते बिल कसं कसं कमी करायचं हे आपण बघायला हवं. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असं कम्प्युटरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला. घरीच असल्यामुळे मनोरंजनासाठी बऱ्याचदा टीव्ही सातत्याने सुरू असतो किंवा मोबाईलचा वापर वाढल्यामुळे त्याचं चार्जिंग आलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून ऊर्जेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. आपल्याला कारणं माहिती आहेत की कशा कशा गोष्टींमुळे हा वापर वाढतो आहे. आज आपण प्रामुख्याने भर देणार आहोत की मग ही ऊर्जा जी इतकी बहुमूल्य आहे आणि कायमस्वरूपी आपल्याला लागणारी आहे ती वाचवायची कशी, कसं आपण वाचवू शकतो तिला. आपण आपल्यापासूनच त्याची सुरुवात करू शकतो की आपल्या घरी आपण जी ऊर्जा वापरतो ती कुठल्या स्वरूपात वापरतो. मुख्य म्हणजे आपल्या घरी जे इलेक्ट्रिसिटीवर चालणारी जी अप्लायन्सेस आहेत तर ती आपण बघायला हवी. एक एक आपण अप्लायन्सेस बघितली तर जसं AC आहे मुख्य, तर ACचा वापर करताना त्याचे काय उपाय आहेत की जेणेकरून त्याचं तापमानाचं सेटिंग असतं जे 25 ते 26 डिग्री सेंटीग्रेड आपण ठेवलं. पूर्वी काही लोकांना अशी सवय होती 17 डिग्री सेंटीग्रेड किंवा मग त्याचं डिफॉल्ट असतं त्याच्यावर ठेवायचं आणि त्याचा वापर करायचा, पण त्यामुळे भरमसाठ बिल वाढतं. तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल होईल एवढं तुम्ही त्याचं तापमान सेटिंग करा, ठेवा आणि 25 डिग्री म्हणा, 26 डिग्री सेंटीग्रेड म्हणा, तर नक्कीच त्याचं कन्झम्पशन आहे ते कंट्रोलमध्ये येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे फिल्टर असतात, ACचे फिल्टर, हवेचे फिल्टर, ते जर आपण दर महिन्याला स्वच्छ केली तर त्यांनी पण ACवरचा जो लोड असतो तो कमी व्हायला मदत होतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन आपण जर त्याचा विचार केला तर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की मायक्रोवेव्ह ओव्हनचं जे मेन स्विच असतं ते ऑन असतं, त्यामुळे पण काही इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कंटिन्यू होत असतं. तर त्यामध्ये पण तुम्हाला त्याचं सेटिंग म्हणा किंवा मग त्याचं एनर्जी एफिशियंट मायक्रोवेव्ह ओव्हन ते तुम्ही जर वापरले तर त्याने सुद्धा कन्झम्पशन कमी व्हायला मदत होईल. स्टार लेबल. करेक्ट. आपण जेव्हा ह्या कार्यक्रमाच्या आधी चर्चा केली सर, तेव्हा तुम्ही एक मुद्दा असा मांडला होता आणि आता आपल्याला स्लाइडमध्ये पण हे दिसलं की तुम्ही आता म्हणालात त्या पद्धतीने की जे आपल्याला टेम्परेचर ACचं योग्य वाटतंय ते तसं ठेवून फॅन लावला तर त्याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो असं पण तुम्ही म्हणाला होता. हो नक्कीच नक्कीच. फॅन लावल्याने काय होतं की हवेचं जे सर्क्युलेशन आहे रूममध्ये ते युनिफॉर्म राहतं आणि कूलिंग पण थोडं वाढण्यासाठी मदतच मिळते. तज्ज्ञ सांगतात की तुम्ही फॅन जरूर लावला तर त्यांनी ACचं कन्झम्पशन आहे ते कंट्रोल व्हायला मदतच होते. आणि मुख्य म्हणजे दरवाजे उघडी नाही ठेवायची, खिडक्या किंवा दरवाजे बंद असायला हवी आणि तापमान कंट्रोलमध्ये ठेवायला हवं. त्याचे जे वेस्टेज आहे ते आपण बघायला हवं. खरंय. आताच्या काळामध्ये खरं तर सजेस्ट असं केलं जातंय की ACचा वापर थोडा आपण कमीच करूया, त्यापेक्षा मोकळी हवा, व्हेंटिलेशन, फॅन ह्याच्यावर अधिक भर देणं हे जास्त आत्ताच्या काळामध्ये सोयीचं आहे असं सुद्धा म्हटलं जातंय. पण ही चर्चा फक्त आताच्या काळापुरती नाहीये.
ऊर्जा स्रोत किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणा किंवा इतरही जे स्रोत आहेत ते जर आपण नीट वापरले, जे आपल्याला कायमच नीट वापरायचे तर त्याचा परिणाम हा लॉंग टर्म ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी चांगला होणार आहे. इतरही अनेक गोष्टी आहेत सर. LPGचा वापर घरामध्ये होतो किंवा इतरही ऊर्जा स्रोत आहेत ते, किंवा मगाशी तुम्ही अगदी जाता जाता ओझरता उल्लेख केलात की स्टार मार्क असतं एखादं उपकरण जेव्हा आपण घेतो, तर त्याच्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगा ना प्लीज. तुम्ही एक गोष्टीबद्दल विचारलं LPG बद्दल. जी. तर LPGचा वापर आपण घरी जवळपास सर्वांच्याच घरी होतो. आता सरकारच्या उज्ज्वला योजनेतर्फे जवळपास 8 कोटीच्या वर लोकांच्या घरी LPG सिलेंडर पोहोचला आहे. कारण LPGचे मुख्य जे फायदे आहेत ते स्वच्छ इंधन आहे, त्यातून पोल्युशन पण कमी होत नाही आणि पूर्वी जशी लाकडं जाळायची त्यातून कार्बन डायऑक्साईड आणि आरोग्यावर परिणाम व्हायचा स्त्रियांच्या, तर ते सर्व दूर झालं आहे. पण LPG वापरताना काही काळजी नक्कीच घेणं आवश्यक आहे. स्पेशली अन्न आपण शिजवताना. तर एक स्लाइड प्रेझेंटेशनमध्ये आपण अशी दाखवली आहे, त्यामध्ये की जे आपण जसं की डाळ वगैरे शिजवतो किंवा तांदूळ शिजवतो, तर ते कुकर लावण्याच्या आधी तर काही 10 मिनिटं जर भिजवून ठेवलं तर त्याचं जे कन्झम्पशन आहे गॅसचं ते कमी होतं. आणि रात्री जर भिजवून ठेवला, काही डाळी वगैरे असतात, चना डाळ वगैरे असं किंवा काबुली चणे, तर रात्रभर भिजवत ठेवले तर त्यांनी पण कुकरमध्ये लावण्याचा असेल तर त्याचा तो बेनिफिट मिळतो. किंवा काही आपल्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा काही प्रमाणात मित्र सुद्धा जे स्वयंपाक करतात उत्तम, तर त्यांची एक सवय असते की फुल गॅस ठेवायचा आणि सगळ्या गोष्टी स्वयंपाक करायचा किंवा बनवायचा. तर त्याच्याबद्दल सुद्धा बेसिक खरं तर सायन्स आपण लहानपणी शिकलेलो असतो, पण कालांतराने थोडं ते मागे पडतं. सर काय सांगाल, ऊर्जा बचतीसाठी या बेसिक सायन्सचा कसा उपयोग होऊ शकतो, काय सांगाल सर? जो गॅस बर्नर आहे तर त्याची जी ज्योत असते ती निळ्या रंगाची ज्योत हवी. जर ती पिवळी किंवा नारंगी झाली तर त्यामध्ये जास्त उष्णता वाया जाते. कारण आपल्याला जी उष्मांक मिळायला हवे ते तेवढे मिळणार नाही, तर ते इन्शुअर करायला हवं. बर्नर बद्दल आणखीन एक सांगू शकतो की ती नेहमी स्वच्छ आणि साफ असायला हवी. त्यावर जर दूध उतू गेलं असेल किंवा अन्न सांडलं असेल तर त्यामुळे त्याची छिद्र पुसतात आणि त्याची एफिशियन्सी कमी होते. तुम्ही एक गोष्ट विचारली मला, कुकर लावलेलं असताना गॅसचा जो फ्लो आहे किंवा फ्लेम आहे, ज्योती आहे, तर ती आपण जेव्हा कुकर लावतो तेव्हा मध्यम ज्योतीवर ठेवायला हवं आणि एक शिट्टी झाली तर याच्यावर कमी याच्यावर ज्योत ठेवायला हवी. कारण एकदा पाण्याचा उत्कलन बिंदू किंवा ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो तो 100 डिग्री सेंटीग्रेड आला तर त्याला जास्त फ्लेमची गरज नाही आहे. तर आपण ह्या स्लाइडमध्ये बघतोच आहे एक गोष्ट कशी त्यामध्ये सांगितलेली आहे सविस्तररित्या. तर त्याच्याप्रमाणे जर आपण वागलं तर नक्कीच ऊर्जा बचत होणार आहे. जसं भांडी असतात, पसरट भांडी जर आपण घेतली तर त्याला युनिफॉर्म ती फ्लेम लागेल खालून. आणि जर कढई वगैरे असते, कढईच्या खाली किटन साचलेलं काळं जे असतं ना, ते जर त्याचा 1 मिलीमीटर लेअर असेल तर तुमचे 5 ते 10% जास्त कन्झम्पशन झालं असं नक्कीच समजून घ्या. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अजून एक पॉइंट त्याच्यामध्ये होता की फ्रीज मध्ये जर दूध ठेवलं असेल आणि ते तसंच्या तसं काढून गॅसवर ठेवलं तापत तर ऊर्जेचा वापर जास्त होतो. सर कित्येक घरात या गोष्टी होत असतील, या निमित्ताने आज आपण खूप चांगली माहिती देतोय. काय सांगाल ह्याच्याबद्दल, की मग आपण ब्रेककडे जाऊया? बराच वेळा आपल्याला अन्न आपण बाहेर काढून ठेवतो आणि तसंच जर आपण गॅसवर गरम करायला ठेवला तर जो थंडपणा असतो तो नॉर्मल टेम्परेचर येऊन परत गरम होणं, त्यासाठी जो डिफरन्स आहे तो गॅस जास्त जाळला जातो त्यामध्ये, तर ते वेस्टेज आहे. आपण जर 10 मिनिटं आधी काढून ठेवलं दूध म्हणा किंवा दुसरे काही ब्रेड बाकी वस्तू असतात ज्या वस्तू आपल्याला गरम करायच्यात अन्न, तर ते 10 मिनिटं आधी जर काढून ठेवलं तर ऑटोमॅटिकली ते रूम टेम्परेचरला येईल, तापमानाला येईल आणि नंतर तुम्ही गरम करा, तर तुमचाच फायदा आहे. खरं, किती छोट्या गोष्टी आहेत ह्या. खरं तर किती म्हणजे रोजच्या सवयीतल्या या गोष्टी असतात, पण त्या सवयींमध्ये थोडासा जर आपण बदल केला तर ऊर्जेची कितीतरी मोठ्या प्रमाणात आपण बचत करू शकतो. याच विषयावर आणखीन सविस्तर आपण बोलणार आहोत, पण आता एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक
ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. ऊर्जा संवर्धन या विषयावर आपण बोलतो आहोत आणि अतुल व्यवहारे सर आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती देत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरातल्या, ज्या आपण सांभाळल्या तर ऊर्जेची बचत आपण खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. मगाशी सर एक विषय असाही निघाला की जेव्हा आपण उपकरणं घेतो वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याच्यावर स्टार मार्क केलेला असतो. तर मुळात ते कशाचं द्योतक आहे, कशासाठी असतं ते, आणि मग ते कसं आपण बघावं, चेक करावं आणि आपल्या घरात वस्तू घेऊन यावं, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपण घरी जी इक्विपमेंट वापरतो, जसं फ्रीज आहे, एसी आहे, टीव्ही आहे, इव्हन LED बल्ब जे आहेत आणि गॅस गिझर आहे, ओव्हन आहे, तर ह्या सर्वांना आता सरकारने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या मार्फत स्टार लेबल दिल्या जातात. तर स्टार लेबल हे काय, तारांकित आपण इक्विपमेंट म्हणतो, त्याचा अर्थ काय आहे? तर त्याचा अर्थ असा आहे की जास्त स्टार असतील तर त्याचं परफॉर्मन्स जे आहे, त्याचं ऊर्जेचं खपत आहे ते कमी होतं, जास्त स्टार असेल. येस. तर आता आमचं असं सांगणं आहे की जास्तीत जास्त स्टार असलेली वस्तू जर तुम्ही वापरली तर तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ऑटोमॅटिकली 20% ते 25% कमी व्हायला मदत होतं. बऱ्याच वेळा घरी काय होतं की काही इक्विपमेंट मेंटेनन्स असतं किंवा मग त्याला चेंज करायचं असतं, तर तेव्हा आपण विकत घेतो. तर स्टार तुम्ही आवर्जून हे बघा, स्टार लेबल ची वस्तू घेण्याचा प्रयत्न करा, कारण त्याची किंमत जरी थोडीफार जास्त असेल 10%, 20%, आणि बजेट प्रमाणे त्यातलं वेगळे रेंज असतात स्टारची, 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार, तर तुम्ही जास्तीत जास्त स्टार घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुमची तेवढी वीज बचत होईल. तो एक फायदा आहे. तर लाईटचं उदाहरण घेतलं तर पूर्वी काय असायचं, इनकॅन्डेसंट लॅम्प असायचे, बल्ब असायचे. तुम्ही जर 75 वॅटचा एक बल्ब बघितला तर त्याचं लाईफ आहे ते 6 महिन्यामध्ये तो फ्यूज व्हायचा आणि तुम्हाला परत नवीन विकत आणायला लागायचा. आता LED जर तुम्ही घेतले त्याच्या 1 पण त्याची ऊर्जा खपत होत नाही. 10 वॅटमध्येच तेवढी तुम्हाला ल्युमिन ज्याला म्हणतात लाईट तो मिळतो आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त लाईट मिळतो. पण आणि किंमत म्हटलं तर किमतीमध्ये खूप जास्त फरक नाही. आता LED पण खूप स्वस्त मिळायला लागली. तर आता आपण महाराष्ट्रात असं बघतो की खूप घरांमध्ये CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प वापरला जातात. जवळपास 40 ते 50% घरांमध्ये आज सुद्धा CFL वापरला जातात. पण CFLचा एक मर्यादा ही आहे की त्यामध्ये पारा किंवा मर्क्युरी पण वापर होतो, जे ज्याच्यामुळे प्रदूषण होण्याचा शक्यता असते. तर LED जर वापरले आपण त्याच्याऐवजी तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. एक गोष्ट मी तुम्हाला अशी सांगू शकतो ह्यामध्ये की LED वापरताना कधी कधी आपल्याला म्हणजे काही प्रसंगांना लग्नामध्ये वगैरे जावं लागतं किंवा वाढदिवस असतात, तर तुम्ही LED ची गिफ्ट देऊ शकता. तर त्यामुळे लोकांना कंटिन्यू त्याची बचत होण्याला मदत मिळेल. बरोबर. किंवा एक जागृती आपण म्हणू की आता जर तुमच्या घरामध्ये CFL वापरत असाल किंवा अजूनही जुन्या पद्धतीचं काही उपकरण वापरत असाल तर आता स्विच टू LED, जेणेकरून ऊर्जेची सुद्धा बचत होऊ शकते. हा पण एक खूप छान संदेश मिळू शकतो त्याच्यातनं. सर, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठा पल्ला आपण गेल्या काही वर्षांमध्ये गाठला. मोठ्या प्रमाणात जागृती झाली, नवे शोध लागले, प्रगती आपली होत गेली. तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, तुम्हाला काय जाणवतं की ही जागृती किती मोठ्या प्रमाणात झाली आहे? म्हणजे फक्त उपकरणं बनण्यामध्ये नव्हे तर आम्ही जे वापरणारे आहोत आणि जे जागृत आहोत त्यांच्यामध्ये सुद्धा काय बदल तुम्हाला दिसून येतो वापराबद्दल, ऊर्जेच्या एकंदरीत काय सांगाल? आता आम्ही असं बघतो की जे काही ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हे केले जातात तर ते असं सांगतात की पूर्वीच्या काळामध्ये जसं ऊर्जेच्या बद्दल जागृती तेवढी नव्हती. जसं की लोकांना काही सवयी बदल घडवावे लागतात. जसं घराच्या बाहेर जाताना आपण लाईट स्विच ऑफ करून जातो, तर ही सवय खूप चांगली आहे, त्याने वेस्टेज नाही होत तुमचा. तर अशा गोष्टींची जागृती खूप झालेली आहे. आणि आता उपकरण पंचतारांकित म्हणा किंवा तारांकित ते पण वापरण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. अजूनही त्यामध्ये खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की पुढे आपण आणखी ह्यामध्ये ऊर्जेची बचत करण्यासाठी प्रयत्न करणार. अगदी खरे. जयंत यांचा पुण्याहून फोन आहे, पहिला फोन घेऊया कार्यक्रमातला. नमस्कार जयंतजी, बोला. बोला जी.
हम्म. 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 ओके. हम्म. नॉन कन्व्हेन्शनल फ्युएल्स जे आहेत म्हणजे बायोमास पासून तयार होणारे गॅसेस वगैरे हे यांना कमर्शियल ऑटोमोटिव्ह किंवा अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये उपकरणांमध्ये वापरण्यासाठी काही सरकारी कार्यक्रम आहे का किंवा ते कशा पद्धतीने व्हायबली पुढे नेऊ शकतात कारण ते फ्युएल्स जास्त प्रमाणात वापरताना दिसत नाही. सीएनजी वगैरे वापरला येतो परंतु बायोमास किंवा बायोगॅस पासून तयार होणारे जे फ्युएल्स आहेत हे फ्युएल ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काही अकोमोडेट केले गेलेले नाहीये. तर याबद्दल दोन्ही गोष्टीबद्दल व्यवहार साहेबांकडून उत्तर हवं आहे. ओके, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. सर, आपण आधी व्हॅलिडिटी बद्दल बोलूया किंवा व्हॅलिडेशन कसं केलं जातं त्या तारांकित उपकरणांचं, त्या तारांचं मुळात त्याच्याबद्दल आपण बोलूया. काय सांगाल? आणि मग त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे बायोगॅस, बायोमॅस आणि त्या सगळ्याबद्दल आपण नंतर बोलूया. ओके, नमस्कार. थँक्यू. हा प्रश्न तुम्ही विचारला खूप चांगला प्रश्न आहे. तर स्टार रेटेड इक्विपमेंट, तारांकित इक्विपमेंट ह्याच्याबद्दल सरकारमध्ये ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी BEE ह्यांच्यातर्फे त्याला मान्यता दिली जाते आणि त्यासाठी जी पद्धत अवलंबिल्या जाते ती पूर्ण गॅझेटेड पब्लिश केलेले आहेत, त्यांच्या वेबसाईटवर पण आहेत. आणि त्यात असं सांगितलं जातं की जसं आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की LPG स्टोव्ह आहेत. तर पूर्वी LPG स्टोव्ह हे तारांकित नव्हते, पण आता तुम्हाला बाजारात जर बघितलं तर 2 स्टार LPG स्टोव्ह आढळतात. त्याचा अर्थ असा आहे की पूर्वी जे बर्नर असायची ती मॅक्झिमम 68% एफिशियन्सीची बर्नर असायची, म्हणजे जवळपास त्यामध्ये 32% एनर्जी ही वेस्टेज व्हायची. पण आता त्यात 5% एफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट करून 73% तुम्ही ती एफिशियन्सी वाढवू शकता, म्हणजे 5% बचत घडू शकते. तर ह्यासाठी सरकारने काय केलं होतं की त्या ज्या कंपन्या स्टोव्ह बनवतात त्यांची मीटिंग घेतली, त्यांना त्याचे स्पेसिफिकेशन असतात इंडियन स्टँडर्ड प्रमाणे की तुम्हाला तारांकितसाठी एवढी एफिशियन्सीचं डिझाईन करावं लागेल. तर ते रिसर्च करून त्यांनी स्पेसिफिकेशन बनवले, ते अप्रूव्ह केले आणि त्यानंतर त्याची जी पद्धत आहे ती तशी सरकारने सांगितली आणि त्याच्याप्रमाणे मशीन इक्विपमेंट बनवल्या जातात आणि त्याच्या टेस्टिंग लॅबमध्ये टेस्ट केल्या जातात आणि ते अप्रूव्ह केल्यानंतरच ती बाजारात येतात. तर यामध्ये रिमोट पण चान्स नसतो की त्यात काही कुणी खोटेपणा करेल. तर तारांकित जेव्हा ती सर्टिफाईड असतात तेव्हा ती योग्यच असतात असं माझं मत आहे आणि सरकार त्यामध्ये खूप जागरूक आहे आणि कंपन्या पण त्यांचे ऑडिट पण केल्या जातात आणि ते सर्टिफिकेशन व्हॅलिडिटी जी असते त्याची तारांकितची, त्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की काही इक्विपमेंटला म्हणजे जवळपास सर्वच इक्विपमेंटला काही पिरियडसाठी, मर्यादेसाठी 3 वर्ष म्हणा किंवा 2 वर्ष म्हणा अशी त्याची मर्यादा दिली असते. आणि 3 वर्षापूर्वी जर पंचतारांकित इक्विपमेंट असेल आणि त्याची एफिशियन्सी समजा 70% असेल तर आज ते इक्विपमेंट 2 स्टार असेल, कारण टेक्नॉलॉजी जशी जशी इम्प्रूव्हमेंट होते आणि त्यामध्ये आणखी मॉडिफिकेशन्स आणि एफिशियन्सीची वाढ होते. तर आजचं पंचतारांकित म्हणजे मे बी 78% एफिशियन्सीवर काम करत असेल, तर 8% 3 वर्षामध्ये एफिशियन्सी इम्प्रूव्ह झालेली तुम्हाला आढळेल. म्हणजे साधारणतः सर्वसाधारण 3 वर्ष आपण धरून चालूया की त्याची व्हॅलिडिटी असते. नंतर त्याच्यात आणखीन प्रगती होऊन अजून एफिशियंट उपकरणं निर्माण होतात. जसं आता आणखीन एक उदाहरण जसं एसी मध्ये, तर पूर्वी जे एसी असायची त्यांची जी एफिशियन्सी त्यांचं एनर्जी एफिशियंट रेशो EER म्हणतात, तर तो 3.2 असेल जो पंचतारांकित, पण आज तुम्हाला 4.6 पर्यंत EER मिळतो आणि त्याला इन्व्हर्टिबल्स म्हणजे ते मेकॅनिझम आहे हायेस्ट एफिशियन्सीचं, कॉपर ट्युबिंग वगैरे लावतात, तर ते एसी पण अवेलेबल आहेत. जसजसा वापर वाढत जातो कोणत्याही साधनांचा, तर त्याच्यामध्ये नवे नवे शोध आणि ऊर्जेची बचत मुळात आपण कशी करू शकू हे एक उद्दिष्ट प्रत्येकाचंच असायला हवं. जसं मॅन्युफॅक्चरर्सचं असतं तसं आपण जे वापरणारे आहोत त्यांचं सुद्धा तेच उद्दिष्ट असायला हवं. त्यांचा जो दुसरा प्रश्न होता सर की बायोगॅस म्हणा किंवा बायोमास म्हणा ह्याचा उपयोग ऑटोमेशनमध्ये कधी किंवा कसा होऊ शकणार आहे त्याबद्दल काही विचार सुरू आहे का?
जे नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत त्याच्याबद्दल ते विचारत होते. बायोगॅस जे आहे ते ॲक्च्युली कसं तयार करतात, तर जे वेस्ट मटेरियल असतं, अन्न वेस्ट मटेरियल आहे किंवा मग बायोमास म्हणजे गोबर गॅस वगैरे असतो, तो पण बायोमासच असतो, बायोगॅसच असतो. तर सध्या काय करतात, त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेटर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. आणि आता त्याचा ऑटोमेशनमध्ये उपयोग जर म्हटला तर त्याला इंजिन मॉडिफिकेशन करावं लागतं आणि त्याचं जे कंबस्चन होतं म्हणजे गॅसमध्ये जो बर्निंग कॉम्पोनंट असतो ज्याला आपण कंबस्चन म्हणतो, तर ते जे मिथेन गॅस असतं ते मिथेन 50% त्यामध्ये कॉम्पोनंट असतं, बाकी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि इतर गॅसेस असतात, ऑक्सिजन आणि H2S. तर ह्याचा उपयोग करून, ह्या गॅसचा उपयोग करून ज्याची कॅलरीफिक व्हॅल्यू साधारणतः 4500 किलो कॅलरीज पर केजी असते. तर अशी इंजिन आता सध्या रिसर्च सुरू आहे डेव्हलप करण्यासाठी. तर ती जशी पुढे जास्त प्रमाणात त्याचा रिसर्च होईल तर ती प्रयोगात येऊ शकतात. आपण फोन घेऊया सर. निषाद वैद्य आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार निषाद. नमस्कार, मी निषाद राजेंद्र वैद्य. बोला, प्रश्न विचारा तुमचा. हो हो, मला हा प्रश्न विचारायचा होता की आता सध्या आपण ऊर्जा संवर्धनाबद्दल बोलत आहोत, तर याच्यासाठी ऊर्जा संवर्धन ती स्टोअर करण्याची पण क्षमता कॅपॅसिटर्स मध्ये वगैरे आपण वापरतो इन जनरली, तर त्याच्यासाठी बायो कॅपॅसिटर्स आपण वापरू शकतो का, किंवा नैसर्गिक असं काहीतरी म्हणजे नेचरमध्ये स्वतःकडे एनर्जी स्टोअर करायची क्षमता असते आपण असं म्हणतो, जसं काही झाडांमध्ये किंवा आपली जिओथर्मल एनर्जी आहे, तर असं काही नॅचरल सोर्स आहे की त्याच्यात एनर्जी आपण स्टोअर करू शकतो आणि काही काळानंतर ती वापरू शकतो, असं आपण जे जनरल टीव्हीज मध्ये वगैरे कॅपॅसिटर्स वापरता तिथे वापरलं आणि तिथे ऊर्जा संवर्धन, बायो ऊर्जा संवर्धनाचा आपण जर वापर केला तर म्हणजे काही उदाहरणं असतील तर मला हे कळेल तर बरं होईल. सर नक्की या प्रश्नाचं उत्तर देतील, पण कार्यक्रमात पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. ऊर्जा संवर्धन या विषयावर आपण बोलतो आहोत. अतुल व्यवहारे सर याबद्दलची आपल्याला माहिती देत आहेत. सर DGM आहेत BPCL मुंबई रिफायनरी. आणि सर निषाद वैद्य यांचा जो प्रश्न होता की स्टोरेजसाठी काही नॅचरल गोष्टी आपण नैसर्गिकरित्या त्याचं स्टोरेज म्हणा किंवा कॅपॅसिटर म्हणा, या सगळ्याबद्दलचा काय विचार सध्या सुरू आहे, काही रिसर्च चालू आहे का, किंवा कुठे हे काम ऑलरेडी होत आहे का, त्याबद्दलची माहिती त्यांना हवी. कॅपॅसिटर बद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी कारखान्यांमध्ये कॅपॅसिटरचा वापर केला जातो. 25 kV किंवा मग 20-100 kV पर्यंत वापरतात आणि जो त्यात इम्बॅलन्स असेल म्हणजे करंट व्होल्टेजमध्ये, तर तो स्टोअर करून योग्यरित्या इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन केलं जातं आणि पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह झाला तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बोर्डातर्फे पण बिलामध्ये काही बोनस पैसे मिळतात. तर तो एक बेनिफिट होतो आणि खूप साऱ्या कंपन्यांमध्ये कॅपॅसिटर वापरला जातात. दुसरा प्रश्न असा की स्टोरेजबद्दल, तर ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जनरेट जशी होते तशी ती युटिलाइज केल्या जाते, ती स्टोअर नाही करू शकत आपण लार्ज स्केलवर. पण छोट्या स्केलवर जर आपण म्हटलं की दुसरे जे फॉर्म असतात जसं कूलिंग वगैरे आहे, तर खूप साऱ्या कंपन्यांमध्ये आणि मोठ्या मोठ्या मॉलमध्ये आजकाल काही केमिकल जशी ग्लायकॉल सारखी केमिकल आहेत ती वापरतात आणि रात्री कूलिंग सिस्टम सुरू करून जेव्हा की त्याचं मॅक्झिमम डिमांड कमी असते रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिसिटीची, त्यावेळी ते चिल करतात त्या चिलरमध्ये ग्लायकॉल वगैरे, आणि दिवसाला ते चिलिंग जे झालेलं थंड अति थंड झालेला ते पदार्थ आहे त्याच्यापासून ते AC चा वापर करतात. तर खूप साऱ्या डेअरीमध्ये पण ह्या गोष्टीचा वापर केला जातो. आणि हे जे स्टोरेज आहे, ज्यावेळी डिमांड कमी असेल त्यावेळी तुम्ही स्टोअर करा कूलिंगला, आणि मग जेव्हा हाय डिमांड असेल तेव्हा तुम्ही तो वापरा. तर स्पेशली चिलिंगच्या माध्यमांमध्ये हे वापरलं जातं. ह्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलंय की नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उपयोग होऊ शकतो का, का त्याच्यावर अजून रिसर्च सुरू आहे, काय सांगा? नैसर्गिकरित्या जिओथर्मल जे
जे म्हणजे गरम पाण्याचे जे स्त्रोत असतात, तर त्यामध्ये मणीकरण इथे हिमाचलमध्ये काही प्लांट त्यांनी म्हणजे सरकारने काही इनिशिएट केले होते, तर त्याची जी उष्णता आहे ती वापरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. तर ते एक कार्य पूर्ण केलेलं आहे सरकारने आणि जगभरामध्ये यावर रिसर्च सुरू आहे. दिल्लीला टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट टेरी नावाची संस्था आहे, त्यांनी पण जिओथर्मल जमिनीच्या भूगर्भातून उष्णतेचा वापर करून ती हिवाळ्यामध्ये गरम पाणी किंवा जी उष्णता आहे तिचा वापर करून रूम हिटिंगसाठी स्पेस हिटिंग म्हणतात त्याला, त्यासाठी वापर केलेला आहे. तर तरी सुद्धा हे रिसर्च स्टेजमध्येच आहे आपण असं म्हणू शकतो, कारण त्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात की किती प्रमाणामध्ये उष्णता अवेलेबल आहे, गरम पाण्याचे स्रोत आहे. तर महाराष्ट्रात पण महाऊर्जातर्फे यावर रिसर्च सुरू आहे. बरोबर आहे. आणि ह्या सातत्याने हा रिसर्च आपल्याला एका कुठल्या तरी छान शक्यतेकडे नेहमीच घेऊन जात असतो. सर, अपारंपरिक ऊर्जा स्रोत जेव्हा आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारा तो म्हणजे सौर ऊर्जा. आणि त्यावर मला वाटतं बऱ्याच जणांना बरेच प्रश्न असतील आणि ते त्यांच्या मनात सुद्धा असतील. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सौर ऊर्जा, त्याचा वापर किंवा त्यात होत आलेली प्रगती, त्याच्यामधल्या शक्यता, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण खूप महत्त्वाचा विषय आहे तो. हा खूप मोठा विषय आहे सौर ऊर्जेचा आणि ह्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये खूप जास्त प्रमाणात झाली आहे. आणि आता तुम्ही बघाल की खूप लोक महाराष्ट्रामध्ये पण नगरला, जळगावला आणि तिकडे रुरल भागामध्ये पण सौर ऊर्जेचा वापर करताना दिसतात. त्यामध्ये काय असतं बेसिकली की सौर पॅनेल असतं, नंतर तुमचे जसं सोलार हीटर असेल तर त्याची स्टोरेज टँक असते पाण्याची आणि थर्मोसायफनिंग इफेक्ट प्रमाणे त्याच्या कलेक्टर ट्यूबमध्ये पाणी गरम करतात. तर सोलार हीटरचे झाले उपयोग. सोलार लाइटिंगसाठी पण सौर पॅनेलचा वापर केला जातो, ज्यामध्ये 2 प्रकारे तुम्ही सौर ऊर्जा जनरेट करू शकता, ज्याचा वापर करू शकता. एक म्हणजे नेट मीटरिंग. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जागेचा उपयोग करून, छत वगैरे असते त्याचा उपयोग करून सौर ऊर्जा तयार करा आणि नेट मीटरिंग तर्फे त्याचं मेजरमेंट करून मीटर करून तुम्ही सरकारला किंवा मग इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे ते त्यांना तुम्ही वापस देऊ शकता. तर त्याचे तुम्हाला बिलिंग मध्ये पण कमी बिल येतं आणि तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. किंवा मग त्याला ऑन ग्रिड म्हणतात ही सिस्टम, आणि ऑफ ग्रिड पण सिस्टम असते. तुम्ही बॅटरी चार्ज करून तुम्ही स्वतःसाठी पण वापर करू शकता, स्वतःचं कन्झम्पशन पूर्ण करून. कुठल्या कुठल्या गोष्टी आणि सौर ऊर्जेमार्फत आपण आणखीन करू शकतो? म्हणजे बऱ्याचदा स्ट्रीट लाईट्स वगैरे असतात सोसायटीचेच म्हणा किंवा आवारातले लाईट, ते तर आहेत. सौर कुकर वगैरे यासारख्या गोष्टी सुद्धा खूप आपल्याला सोयीच्या पडू शकतात. सर, त्याबद्दल आता आपण एका घराचं उदाहरण घेतलं. समजा एका घरामध्ये जर 4 व्यक्ती राहत असतील आणि समजा त्यांच्या 15 युनिट KWH युनिट आपण ज्याला म्हणतो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन होत असेल, 10 युनिट किंवा मग डिपेंडिंग अपॉन इक्विपमेंट्स, तर 3 किलोवॅट ते 5 किलोवॅट पर्यंत तुम्ही सौर ऊर्जेचा प्लांट तुम्ही लावू शकता. त्याला 100 स्क्वेअर मीटर किंवा 120 स्क्वेअर मीटर जागा लागेल, पण तिथे सावली नको आणि मोकळी जागा, जिथे सूर्यप्रकाश जास्त मिळेल अशा जागी तुम्ही ती पॅनेल लावू शकता. आणि आता कॉम्पॅक्ट पॅनेल्स आणि कंपन्यांतर्फे अवेलेबल झालेले आहेत आणि तुम्ही बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉडेल्स असतात, तुम्ही बघू शकता. आणि योग्य जे मॉडेल आहे 3 किलोवॅट वगैरे, त्याला खर्च पण आता खूप कमी झाला आहे. साधारणतः 1 किलोवॅट तुम्हाला सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट लावायचा असेल तर 50,000 ते 80,000 पर्यंत तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे सौर पॅनेल मिळतात आणि कंपनी तुम्हाला सर्व त्यामध्ये केबल पासून मीटर पर्यंत सर्व ते प्रोव्हाइड करतात. आणि त्याची वॉरंटी पण असते 10 वर्ष ते 25 वर्षापर्यंत सौर पॅनेलची वॉरंटी गॅरंटी दिल्या जाते. आणि मोठे जर थोडे मोठे असतात 3 किलोवॅट पर्यंत वापर करण्यासाठी, तर त्याची 2 ते 3 लाखापर्यंत किंमत असू शकते. सरकारतर्फे त्याला काही वेळा अनुदान पण दिलं जातं. त्याची आपण सरकारी संस्थांमध्ये महाऊर्जा झाला किंवा मग इरेडामध्ये झाला तर चौकशी केली तर त्याचा पण तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. मगाशी सर एक उल्लेख असा झाला की LED आणि सौर ऊर्जा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे ऊर्जेची बचत करण्यासाठी. तर त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती सांगा ना आम्हाला की कसं हे एकदम मॅजिकल कॉम्बिनेशन असू शकतं. सॉरी, घराच्या आवाराच्या बाहेर म्हणा किंवा मग कॉरिडॉरमध्ये किंवा मग तिथे जिथे LED लाईट
24 तास म्हणजे सॉरी रात्रभर सुरू असतात, तिथे तुम्ही सौर ऊर्जेवर LED लावले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, तर तेवढं बिल कमी होईल. आणि घरामध्ये पण सौर ऊर्जेवर सर्व इक्विपमेंट तुम्ही चालवू शकता, म्हणजे मोबाईल चार्जिंग झाला, ट्यूबलाईट झाले, त्यानंतर तुमचा TV झाला, मिक्सर झाला, सर्व रेफ्रिजरेटर, सर्व इक्विपमेंट तुम्ही सौर ऊर्जेवर चालवू शकता आणि झिरो पॉल्युशन किंवा मग झिरो इलेक्ट्रिसिटी बाहेरची परचेस होणार नाही आणि तुम्ही इंडिपेंडेंटली 24 तास तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करू शकता आणि क्लीन एनर्जी आहे, त्यापासून प्रदूषण पण नाही होत. बरोबर आहे. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर सिग्नल्स असतील किंवा रस्त्याचे लाईट्स असतील, ते सुद्धा हल्ली सौर पॅनल एक छोटंसं बसवलेलं असतं, त्या सिग्नलवर आपण बघू शकू. थोडंसं निरीक्षण करूया की सिग्नलला ते पॅनल असतं आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टी चालल्यात. किंवा LED लाईटचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हल्ली रस्त्याचं एक लाईट्स लावण्यासाठी केला जातो. नितीन देव ठाण्याहून आपल्याशी बोलतायत. काय प्रश्न आहे त्यांचा? नमस्कार नितीनजी. हॅलो, बोला. व्यवहारी सर नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत एक सर्वप्रथम भारतात आपल्या स्वातंत्र्य क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती झाली, त्यानंतर श्वेत क्रांती झाली, नंतर माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली, आता राष्ट्रीय शिक्षण अभियान म्हणजे अभ्यासक्रम बदलून शैक्षणिक क्रांती झाली. त्याच प्रमाणामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत जो आहे पाणी, त्या पाण्याच्या बाबतीमध्ये जगात मोठी पुढची युद्ध ही जगामध्ये पाण्यावरती होऊ शकतात का? कारण ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे पाणी. तर पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी अधिभार लावला जातो. खूप कमी किमतीमध्ये आपण पाणी उपलब्ध करून देतो उद्योगांना, कुठले मोठ्या संकुल किंवा स्पर्धा वगैरे असेल याला अतिशय कमी किमतीत आपण देतो. त्यामुळे पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय आणि जे पाणी फक्त 2% पिण्यायोग्य आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काही असे कठोर कायदे करण्याची गरज आपल्याला वाटत नाही का? किंवा ऊर्जेचा हा प्रमुख स्रोत आपण आटकसर म्हणून वापरायला नको का? या बाबतीत आपण काय सांगू? खरं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर खूप अत्यंत उपयुक्त सर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि ह्यावर विस्तृत प्रमाणात माहिती आपण त्यामध्ये बोलू पण शकतो. आणि जे पाणी आता सुरुवात म्हणजे आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग पासून पावसाचं पाणी वाचवणे तिथून करू शकतो. तर आता मी ज्या कंपनीत काम करतो भारत पेट्रोलियम रिफायनरीमध्ये, तर तिथे आम्ही मागच्या 20 वर्षापासून जवळपास 2 कोटी रुपये वार्षिक एवढं पावसाचं पाणी आम्ही वाचवतो आणि उपयोगात आणतो. कूलिंग टॉवर सिस्टममध्ये कंटिन्युअस 24 तास ते टॉवर चालतात, कूलिंग टॉवर. तर जेवढं पावसाचं पाणी छतावर पडतं आणि तिथे एक स्पोर्ट्स क्लबचं मैदान आहे, ते पूर्ण मैदानात पावसाचं पाणी येतं, ते संपूर्णपणे वापरलं जातं. ते एक उदाहरण झालं. बाकी आपण जर म्हटलं की घरी, तर आपल्या घरी पाण्याचं जे अपव्यय आहे, तर बऱ्याच वेळा आपण बघतो की भांडी घासताना वगैरे टॅप सुरू राहतो, तर तो बंद करायला हवा. आणि छोटी छोटी उदाहरणं जसं की आपण ब्रश करताना जर नळाचा टॅप ओपन ठेवला तर तो पाण्याचा अपव्ययच होतो. 5 मिनिटांमध्ये 5 ते 10 लिटर जरी पाणी गेलं तरी तुम्ही वार्षिक हिशोब केला तर खूप सारं नुकसान त्यामुळे होतं. दाढी करताना पण पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. तर त्यावेळी तुम्हाला केअरफुल राहून अवेअरनेस ठेवून जर पाणी बचत केलं तर तुमची ऊर्जा बचत पण होईल आणि त्यापासून जे निसर्गाला संवर्धन करण्यासाठी जी मदत करावी लागते ती पण होईल. अनेक गोष्टी आहेत ना सर, गाड्या धुण्यासारख्या गोष्टी असतात किंवा इतरही अनेक असा वापर होतो पाण्याचा. शावर खाली आंघोळ करू नका असं म्हटलं जातं, त्यात सुद्धा पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याच हातात आहेत. त्यांनी शैक्षणिक क्रांतीचा विषय इथे काढलात आणि मला अगदी मनापासून विचारावंसं वाटतंय की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की जागृती जेव्हा घरापासून सुरू होते तेव्हा शालेय स्तरावरच्या मुलांना तिथपासून खरं तर त्यांच्यावर हे संस्कार झाले पाहिजेत ऊर्जा बचतीचे. सर, तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचा जो काळ आहे, कुटुंब घरात आहे, बरेचसे आई बाबा हे वर्क फ्रॉम होम करत आहेत, मुलं सुद्धा घरी आहेत, शाळा आत्ता सुरू नाही आहेत, तर हीच एक संधी आहे किंवा हीच एक योग्य वेळ आहे की हे ऊर्जा संवर्धन, ऊर्जा बचत याचे संस्कार आपण मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर करू शकू? तुम्हाला असं वाटतं? हो, नक्कीच. कारण मुलांसाठी आपण रोल मॉडेल असतो. मुलं आपल्याकडे बघूनच त्यांचं जे लर्निंग किंवा शिक्षण असतं ते सुरू असतं. तर आपण आपल्या सवयी बदलल्या तर नक्कीच त्यामध्ये बदल घडू शकेल. तर APJ अब्दुल कलाम आपले पूर्व राष्ट्रपती यांनी सांगितलं होतं की ते बोलले होते की तुम्ही तुमचं जे भविष्य आहे ते तुम्ही बदलू शकत नाही,
पण तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या तर नक्कीच तुम्ही तुमचं भविष्य बदलवू शकता. ऊर्जा संवर्धनाबद्दल म्हणा किंवा पाणी संवर्धनाबद्दल म्हणा, छोट्या छोट्या सवयी आपण ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं आणि त्या जर बदलल्या, त्याचं वेस्टेज टाळलं किंवा मग त्याची एफिशियन्सी कशी वाढेल, परफॉर्मन्स कसा वाढेल, तर ह्या गोष्टी आपण जर बघितल्या मोठ्या व्यक्तींनी तर लहान मुलं पण त्याचा अंगीकार करतात. शाळेमध्ये यावर बरीचशी चर्चासत्र चालतात, बरीचशी प्रोजेक्ट आता मुलांना दिल्या जातात. पावसाचं पाणी वाचवणे किंवा सोलार कुकर तयार करणे अशी बरीचशी आणि त्याचे निरीक्षण करणे. तर ह्या म्हणजे सरकारी अभ्यासक्रमामध्ये आणि बाकी समाजाच्या ह्याच्यामध्ये तर दोन्ही बाजूनी यावर आणखी गांभीर्याने लक्ष जर दिलं तर नक्कीच ह्यापासून आपल्याला फायदा होईल. अगदीच फायदा होईल. सर, यामध्ये जे आपण अपारंपरिक स्रोत म्हणतो आहोत त्याच्यामध्ये एक पवन ऊर्जा वगैरे सुद्धा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि त्यानंतर आपण येणार आहोत की आताच्या काळामध्ये सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करण्याऐवजी बराचसा भर आता खासगी वाहनांवर सुद्धा येतोय. तर त्या अनुषंगाने सुद्धा त्या ऊर्जेचा सुद्धा बचत किंवा संवर्धन याकडे आपण येणार आहोत. पण आधी पवन ऊर्जेबद्दल सर तुम्ही काय सांगाल? ओके. पवन ऊर्जेचा वापर तुम्ही बघितलं असेल तर फार पूर्वीपासून पवन चक्की वगैरे वापरत असत पाणी विहिरीचं पाणी काढण्यासाठी. तेव्हापासून म्हणजे खूप हजारो वर्षापासून तर पवन ऊर्जेचा वापर केला जातो. फक्त त्याला एक हे असतं की त्याची जी हवेची स्पीड असते तर ती हिली एरियामध्ये किंवा मग मोकळ्या जागांमध्ये तिथे जास्त प्रमाणात ती हवेचं जे स्पीड मीटर पर सेकंद म्हणू शकतो त्याला व्हेलॉसिटी जास्त व्हेलॉसिटी मिळते. किंवा मग टेरेसला तर छोटे छोटे पवन ऊर्जेवर चालणारे यंत्र त्याला आपण विंड फॅन म्हणतो ते पण लावल्या जातात. टर्बाईन्स म्हणतात त्याला, विंड टर्बाईन. तर ते सरकारतर्फे पण त्याला प्रोत्साहन दिलं जातं. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा दोन्ही मिळून हायब्रिड सिस्टम म्हणतात त्या केल्या तरी त्याला अनुदान पण दिलं जातं. आणि खूप जागी आपण बघतो जसं कर्नाटकात जाताना किंवा कोल्हापूरकडे जाताना असे मोठमोठे पवन ऊर्जेवर चालणारे पंखे असतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. तर ते खूप उपयुक्त आहे कारण ती क्लीन एनर्जी आणि शाश्वत आहे आणि ते सतत त्याला मेंटेनन्स पण जास्त नसतं. ते खूप चांगला उपाय आहे आणि तो करायला हवा आणि त्यामध्ये खूप मोठा स्कोप पण आहे. शाश्वत ऊर्जेकडेच आपण हळूहळू आपण हे बघतोय. सर, तुम्ही आता ज्या पॅनल्सचा उल्लेख केलात, शाश्वत ऊर्जेकडेच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भर यानंतर द्यायचा आहे. कारण पारंपरिक ऊर्जा स्रोत त्यांना सुद्धा सर मर्यादा आहेत असं म्हटलं जातं. वापर जो खाजगी वाहनांचा वाढलेला आहे किंवा त्यामुळे पेट्रोल असेल, डिझेल असेल यांचा सुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्याबद्दल आपण सविस्तर सरांना विचारणार आहोत. त्यानंतर त्या अनुषंगाने जागतिक हवामान बदल ह्याचा ऊर्जा संवर्धनाशी कसा संदर्भ आहे किंवा संबंध आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. पण ब्रेक नंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आता हळूहळू आपण आलो आहोत. ऊर्जा संवर्धन या विषयावर आपण बोलतो आहोत आणि अतुल व्यवहारे आपल्याला या सगळ्याची माहिती देत आहेत. सर, DGM, BPCL, मुंबई रिफायनरी. आणि सर, आता जेव्हा हळूहळू सगळं नॉर्मल होण्याच्या मार्गावर आहे किंवा आपण त्याच्याकडे चाललो आहोत तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की आता खाजगी वाहनांना जास्त प्रेफरन्स दिला जातोय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून म्हणूया आताच्या परिस्थितीमध्ये. तर अशा वेळेला पेट्रोल आणि डिझेलचा वाढता वापर म्हणा ह्या सगळ्याबद्दल ती सुद्धा ऊर्जा वाचवली पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पेट्रोल आणि डिझेल हे जे आपण खाजगी वाहनामध्ये आपण वापरतो तर ते कमीत कमी त्याचं कन्झम्पशन व्हायला हवं कारण त्याचा प्रदूषणाशी डायरेक्ट संबंध येतो. कार्बन फुटप्रिंट त्याला म्हणतात किंवा मग जागतिक हवामान बदलावर त्याचे परिणाम होतात. दुसरं म्हणजे आपलं स्वतःचं जे खाजगी वाहन आपण आता या पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरेच लोक कल आहे त्याचा वापरण्याकडे. तर काही टिप्स त्यामध्ये अशा आहेत. त्याची सर्व्हिसिंग करून घ्यायला हवी वाहनाची म्हणजे ते एफिशियंटली चालेल. दुसरं म्हणजे टायरची हवा. टायरची हवा तुम्ही वारंवार चेक करा आणि जेवढी हवेची गरज आहे तेवढी जर हवा मेंटेन केली तर तुमची एफिशियन्सी वाढायला
मदत मिळते, म्हणजे कन्झम्पशन कमी वाढणार नाही. आणि वाहनामध्ये जर बाकीचं सामान, अतिरिक्त सामान डिकीत वगैरे असेल तर ओव्हरलोड झाल्यामुळे पण तुमचं कन्झम्पशन वाढतं. करेक्ट. हां, तर हे सगळे मुद्दे आहेत. किंवा इतरही आपण असं बघतो की सिग्नलला जर आपण उभे असलो तर गाडी त्याचं इंजिन ऑफ करून थांबवायचं, तर ते सुद्धा त्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात या ऊर्जेच्या बचतीसाठी. सर, ह्यात सुद्धा इलेक्ट्रिक कार्स हा सुद्धा एक आता एक नवा म्हणण्यापेक्षा आता बऱ्याचशा कंपनीज त्याच्यावर भर देत आहेत, तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतोय? जागतिक हवामानाबद्दल आपण बोललो आहे, तर इलेक्ट्रिक वाहन हे त्याच्या उद्दिष्टासाठी, म्हणजे त्याचे परिणाम कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन एक मोठा पर्याय सरकार आता त्याच्याबद्दल आणू इच्छित आहे. तर रिसेंटली एक बातमी वाचण्यात आली होती की काही कंपन्यांतर्फे कोचीनला, कानपूरला, नागपूरला तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ज्या बॅटरी असतात तर त्या बॅटरी रिप्लेसमेंटचे स्टेशन्स त्यांनी उभारले आहेत, म्हणजे 2 व्हीलर 3 व्हीलर साठी. तर ते खूप चांगलं एक इनिशिएटिव्ह आपण म्हणू शकू त्याला, की जी बॅटरी वापरतात ती रिप्लेसमेंट केली ताबडतोब तर तुम्हाला मग काही त्रास होणार नाही. तर त्याचे जे स्टेशन्स असतात, रिचार्जिंग स्टेशन म्हणा, हे जसे जसे आता पुढे वाढत जातील तसे तसे लोक इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या घेतील. आणि गव्हर्नमेंटच्या उद्दिष्टप्रमाणे पुढच्या 10 वर्षामध्ये यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडे ही वाहनं असतील, 4 व्हीलर 2 व्हीलर बॅटरीवर चालणारे. तर प्रदूषणामध्ये खूप जास्त प्रमाणात त्यामध्ये कमी प्रदूषण होईल आणि वातावरण बदल कंट्रोल करण्यामध्ये त्याचा फायदा होईल. खरंय. अजून एक गोष्ट हल्लीच्या काळामध्ये एक बघायला मिळते की आपण आपलं सगळं घर स्मार्टली ऑपरेट करू शकतो. एका क्लिकवर घराचे लाईट लागतात किंवा घराचे लाईट आपल्याला घालवता येतात. तर ह्याचा वीज बचतीसाठी आणि ऊर्जा संवर्धन या गोष्टीसाठी कसा योग्य पद्धतीने आपण वापर करू शकतो? कारण त्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. सर सांगतीलच आता त्याच्याबद्दल. स्मार्ट ॲप आणि स्मार्ट होम सिस्टम नावाचे जे आजकाल बऱ्याच जागी नवीन फ्लॅट्समध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ते जर आपण वापरले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. कारण जसं ॲक्युपेन्सी सेन्सर असतं, त्यामध्ये ॲक्युपेन्सी सेन्सर म्हणजे कुणी नसताना ती लाईट ऑफ होतात ऑटोमॅटिक. तर आपण काही हॉटेल्समध्ये बघतो, तर तसं आपण घरामध्ये पण वापरू शकतो. आणि जसे पंखे आहेत, तर पूर्वीचे जे पंखे होते, म्हणजे आता पण काही पंखे असतात की त्यांचं 75 वॅट ही त्याची कॅपॅसिटी असते रेटेड. पण आता जे नवीन पंखे आलेत, स्मार्ट पंखे म्हणू शकतो आपण त्यांना, तर त्याची जी पॉवर असते रेटेड ती 25 वॅट असते. म्हणजे 1/3 तुम्ही विजेची बचत इन्स्टंटली इमिजिएटली करू शकता. तर त्यामध्ये 3 वर्षातच तुमची जी ती पंख्याची जी किंमत आहे ती भरून निघते. साधारणतः नॉर्मल पंखे असतात तर ते 1500 रुपये 1800 पर्यंत मिळतात. हे इलेक्ट्रॉनिक जे फॅन असतात रिमोटवर चालणारी ती 3000 पर्यंत तुम्हाला मिळतील बाजारामध्ये. तर ते 2 ते 3 वर्षामध्ये त्याचं सेव्हिंग होतं. तर अशा ज्या या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या स्मार्ट हाऊसिंग सिस्टम किंवा स्मार्ट होम सिस्टम मध्ये एक रिमोटवर चालणारं आपण म्हणू शकतो. AC म्हणा, लाइटिंग म्हणा आणि TV म्हणा, सर्व तुम्ही रिमोटवर एका जागी कंट्रोल करू शकता. आणि तुम्ही जर घरी पोहोचत असाल गाडीतून तर तिथून तुम्ही घरचे AC पण चालवू शकता रिमोटली. असं पण म्हणजे जिथे जास्त उष्ण तापमान आहे किंवा लोकांना वाटतं की कम्फर्टेबल घरी पोहोचल्यावर असायला हवा. पण यामध्ये एक काळजी घ्यायला हवी की जेव्हा या जशा टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो त्यावेळी ते काळजीपूर्वक व्हायला हवा. कारण कधी कधी आवाजावर बेस्ड असलेले व्हॉइस बेस्ड कमांड असलेले जे इक्विपमेंट असतात तर तिथे मग काळजीपूर्वक तुम्हाला बाकी ऑप्शन्स असतील तर ते पण वापरावं. कधी कधी आवाज जर आपला बसला असेल आणि जर वेगळा आला चुकून तर ती कमांड ऍक्सेप्ट होणार नाही आणि मग नंतर कदाचित पुढचे प्रॉब्लेम सगळाच गोंधळ होईल. यामध्ये सर छोट्या छोट्या टिप्स, आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, त्या छोट्या छोट्या टिप्सकडे जाण्या अगोदर जागतिक हवामान बदल ह्याबद्दल थोडक्यात अगदी आम्हाला सांगा, त्याचा आणि ऊर्जेचा संबंध एकंदरीत कसा आहे ते. आणि जेव्हा आपण कार्यक्रमाच्या समाप्तीकडे येऊ तेव्हा अगदी छोट्या टिप्स आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ऊर्जा बचतीच्या बाबतीत. जागतिक हवामान बदल हा मागच्या इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे 150 वर्षापासून
हा बदल हळूहळू घडताना दिसून येत आहे आणि मागच्या 20-25 वर्षात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. आता तुम्हीच बघा, नवरात्रामध्ये पण काल मुंबईत पाऊस पडला आणि मागच्या सरकारतर्फे सांगितलं मागच्या 35 वर्षामध्ये एवढा पाऊस ऑक्टोबरमध्ये पडला नाही. तर त्यांनी जे नुकसान पण होतं शेतकऱ्यांचं, अन्नधान्याची म्हणजे अडचणी निर्माण होतात आणि हे सर्व बदल घडत आहेत. हे सगळं बदल जागतिक हवामानात बदल घडल्यामुळेच घडत आहेत. तर ते कशामुळे, तर जे फॉसिल फ्युएल आपण जे इंधन वापरतो, अनिर्बंध वापर करतो, त्याचा प्रमाणात वापर करायला हवा, त्याचं वेस्टेज व्हायला नको आणि योग्य प्रमाणात तुम्ही वापरलं आणि सोलार एनर्जी म्हणजे क्लीन फ्युएल जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत त्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा, जसे इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरीवर आहेत त्याचा वापर व्हायला हवा. तर ह्या सर्व गोष्टींमुळे जागतिक हवामान कमीत कमी त्याच्यात वाढ होणार नाही आणि ग्लोबली जगामध्ये असं सांगितलं जातं की 2 डिग्री सेंटीग्रेड पुढच्या 2030 पर्यंत सर्व देशांनी मिळून कमी करायला पाहिजे. तर त्यासाठी जे उपाय आहेत ते म्हणजे हे सर्व अपारंपरिक स्रोत वापरणे, एनर्जी एफिशियन्सी वापरणे, नंतर एनर्जी ऑडिट वगैरे पण त्यामध्ये येतात. तर ते सर्व तुम्ही ज्या सिस्टम्स आहेत त्या सगळ्या ह्याचा वापर करून कंट्रोल करण्यासाठी पुढे जायला पाहिजे. आणि हे सगळं जे तुम्ही सांगताय त्याची सुरुवात मला वाटतं आपण आपल्या घरापासून करू शकतो. घर हे त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम गोष्ट असू शकते जर आपल्याला ऊर्जेची बचत करायची असेल तर. अगदी 2 समजा जर मी म्हटलं की 2 महत्त्वाच्या गोष्टी ऊर्जेच्या बचतीसाठी आपल्याला सांभाळायच्या आहेत, एका मिनिटात काय सांगाल? कुठल्या तरी 2 अशा गोष्टी ज्याच्यावर आपल्याला प्रामुख्याने काळजी घ्यायची एका मिनिटात? एका मिनिटात बोलायचं तर एलपीजी आपण जो घरी वापरतो तो ऑप्टिमली तुम्ही वापरायला हवा आणि कुकिंग करताना जी आपण ज्या टिप्स बघितल्या त्याची काळजीपूर्वक जर आपण वापरलं तर नक्कीच एलपीजी जास्त दिवस टिकेल आणि त्याचा जागतिक हवामानावर परिणाम होण्यासाठी पण त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण कंट्रोल करू शकतो. किंवा सीएनजी किंवा दुसऱ्या गोष्टी वापरून. दुसरी गोष्ट म्हणजे स्टार रेटेड इक्विपमेंट जे आहेत, अप्लायन्सेस आहेत तारांकित, ते जास्तीत जास्त वापरायला हवे आणि आपल्या सवयी नक्कीच हळूहळू बदलायला हव्या, जेणेकरून आपण ऊर्जेची खपत जी आहे ती कंट्रोल करू शकू, कमी करू शकू आणि बचत करून त्याचा फायदा आपल्याला आणि समाजाला कसा होईल आपण हे बघू शकतो. अगदी खरं आहे. आजचा कार्यक्रम आणि आजचा विषय हा खरं तर खूप मोठा आहे, पण तरी सुद्धा एका तासामध्ये सरांनी खूप छान माहिती आपल्याला दिली. कसा वाटला कार्यक्रम जरूर सांगा. www.facebook.com/dd सह्याद्री इथे तुम्ही प्रतिक्रिया नोंदवा. hellosahadri20@gmail.com आपला ईमेल आयडी आहे, तिथे प्रतिक्रिया नोंदवा. आज रात्री 11 वाजता, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकणार आहात, पण त्याबरोबरीने यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. www.youtube.com/dd सह्याद्री तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे, तिथे सुद्धा आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतो आहोत. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. सर इथे आलात आणि छान माहिती दिली, छान चर्चा झाली आपली. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न त्यांनी विचारले. पुन्हा भेटणार आहोतच आपण नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.